रत्नागिरी जिले के दापोली तालुका के चंद्रनगर विठालवाड़ी गांव में एक बड़ा विवाद खड़ा हो गया। गांव के 4 परिवारों ने सामाजिक बहिष्कार के गंभीर आरोप लगाए हैं। ये विवाद अब थाने तक पहुंच गया है। अब गांव में काफी तनावजनक स्थिति बनी हुई है। देखते हैं पीड़ित परिवार का क्या कहना है। मला ती बाजूची जाव पण बोलली दर्शन दत्ताराम शिवण की आमच्याकडे यायचं नाही आणि तू त्या लोकांबरोबर जातेस, आजच्यापासून यायचं नाही आमच्याकडं। आणि ती तिकडं दापोळीत पण गेली होती। माझ्या पप्पांना सांगितले, भाऊजाईला सांगितले की ती अशी करते, ती ही करते, सासू ही म्हणजे पप्पांना सांगितले की अशी की त्रास करते असं सांगितले। आणि त्या लोकांनी पण सांगितले की व्यवसायाला येऊ नको, आत्माराम कोलबे त्यांनी सांगितले की व्यवसायाला आमच्याकडे यायचं नाही, तू त्या लोकांशी बोलतेस। शुरुआत में सचिन पाते के परिवार को बहिष्कृत कर दिया गया था, लेकिन विवाद यही नहीं रुका। पीड़ितों ने आरोप लगाया कि गांव में अन्य 2 परिवारों को भी बहिष्कृत कर दिया गया है, जो पाते परिवार से बात करते थे और संपर्क में थे। गांव में हमसे कोई बात नहीं करता, यहाँ तक कि भगवान की पालकी भी हमारे घर नहीं आती। हमें गांव के किसी भी कार्यक्रम में शामिल नहीं किया जा रहा है। परिजनों का कहना है कि इस बहिष्कार के कारण ज्येष्ठ नागरिक और बच्चे भी मानसिक परेशानी से जूझ रहे हैं। 50 से 60 हजार का जुर्माना भरा, फिर भी हमको बहिष्कृत कर दिया गया। पीड़ितों ने पूछा, ये किस तरह का न्याय है? उन्होंने कहा कि चाहे वह धार्मिक समारोह हो या कोई सामाजिक समारोह, हमारे परिवार को कहीं भी जगह नहीं दी जाती। इन्होंने हमारे सामाजिक जीवन को बर्बाद कर दिया है। घर में बच्चे रोते हैं, स्कूल में कोई उनसे बात नहीं करता। इस परिवार की धनश्री ने अपनी भावनाएं व्यक्त की हैं। मानसिक उत्पीड़न, सामाजिक बहिष्कार, हम सचमुच इससे तबाह हो गए हैं। आइए हम ये भी समझाते हैं कि ग्रामीणों का पक्ष क्या है। धनश्री दीपक मिसाळ, माझे मिस्टर गावामध्ये कामाला जातात, तर त्यांना ती लोक गावातली लोक सांगतात की दीपक मिसाळांना कामाला बोलवायची नाही गावामध्ये, कोण बोलवल तर त्यांना विरुद्ध ठेवणार त्यांच्या बरोबर असं। तर आता जायचे बंद झालेत ते असं। आणि माझी मुलगी शाळेत जाते, मराठी शाळेत चंद्रनगर। तर ते शाळेत जाताना येताना जर उशीर झाला वगैरे, आम्हाला आणायला जायला उशीर झाला तर हे लोक प्रत्येक पोरांना घेऊन येतात, पण माझी मुलगी सोबत असते पण तिला घेऊन येत नाही, ती एकटी चालत येते। पण पाऊण तासाचा रस्ता आहे तिथून, पण कोण घेऊन येत नाही त्यांना तिला असं। असं सांगतात की तिला घेऊन यायचं नाही, कोण तिला हे करेल तर तिला त्यांना पण दबाव पडेल असं। आणि इथे सचिन पात्यांची इथे मी आली होती, मागे झाले 2 वर्ष। तर तिथे सचिन पात्यांच्या बायकोबरोबर मी अंगणामध्येच बोलत होती, तर श्रीकांत कोलबे मीटिंग मध्ये विषय काढलेला की धनश्री मिसाळ सचिन पात्याच्या बायकोबरोबर बोलत होती, तर तिच्यावरती दबाव घाला तुम्ही की जायचं नाही म्हणून तिला मीटिंग मध्ये बोलावून सांगा म्हणून असं चर्चा केलेली मीटिंग मध्ये। त्यांच्याकडे बोललो आम्ही म्हणून। पालखीचे सभासद असतात, एक विशिष्ट मंडळी असते गावात, अशी बरीच घरं जिथे पालखी जात नाही। जो आमच्याबरोबर सभासद असेल किंवा आमच्याबरोबर सहकार्य करेल त्यांच्या घरी पालखी नेतो। आता आम्ही त्याला सांगितलं होतं मागच्या वेळेला की तू गावाच्या पालखीवर ये, गावाची मीटिंग बसव, आमच्याबरोबर ये, तो असल्यावर आम्ही पालखी नेणार ना। आम्ही त्याच्याकडे पालखी न्यायला आम्ही सांगितलं होतं, आम्ही काय तुमचे नोकर नाही। पालखी आम्ही 9 दिवस मोडून आम्ही पालखीवर देवावर फिरतो। त्यातला त्या 4 घरांपैकी एकही माणूस आमच्याकडे येत नाही। त्यांना माहिती असतं, सगळे नियोजन आम्ही शिमग्याचं नियोजन देतो ते त्यांना सगळं माहिती असतं, त्यांच्यावर पोहोचले असतं, पण गावाच्या सहकार्य करत नाही, त्याने गावाबरोबर येत नाही, सहभागी होत नाही कुठल्या कार्यक्रमाला। पालखीत जाऊ दे, कुठल्याही कार्यक्रमाला ते येत नाहीत। हे बघा, सचिन पातेच्या बाबतीमध्ये अनेक वेळा त्यांनी गावाच्या विरुद्ध पोलीस चौकीमध्ये आम्हाला गावाला बोलवलं। आम्ही त्याला कुठल्याही प्रकारचं वालीत टाकलेलं नाही। हे 15 ऑगस्टला आम्ही अखंड पोलीस चौकीमध्ये गावातले 5-6 लोकांनी लेखी दिलेलं आहे। आम्ही त्याला कुठल्याही प्रकारचं बंधन गावात टाकलेलं नाही। त्यांच्या मुलांना किंवा लहान मुलांना शाळेत जाण्याचा किंवा येण्याचा
कुठलाही प्रतिकार नाही, त्याचं पाणी किंवा लाईट किंवा काय कुठल्या प्रकारचं बंधन नाही. त्यांनी फक्त त्याच्या जो काही आईचा आणि त्याचा जो काही वडिलांचा वाद आहे त्या वादाचा विश्लेषण जर करायचा असेल तर त्यांनी गावाच्या समोर बसणं गरजेचं आहे. आहे आम्हाला जे वालीत टाकलं तर हा आम्ही याच्याकडे जायचो ना तेव्हा त्याला वाडीवाले 4 लोक आले. कोण? आत्माराम कोल्हे, विकास कोल्हे, नरेश शिवर आणि श्रीकांत कोल्हे हे 4 जण आले आणि त्याला सांगितले सचिन पातेला सहकार्य करायचं, त्यांच्याकडे जायचं नाही, यायचं नाही. तो हा माझा भाऊ बोलला, तो माझा भाऊ आहे, तो मी त्याच्याकडे जाणार येणार, पण तुमच्याकडे असं वालीत टाकलं का लेखी असेल तर मला दाखवा. तसे ते लोक निघून गेले, ते लोक थांबले नाही, तसे निघून गेले ते लोक ना. तर नळावर ते लोक आलेले सांगायला म्हणजे की आमची आई आहे ना तिला विरुद्ध तिला पाणी द्यायचा. माझे वडील काय बोलले, मी मालक आहे घरचा, तो मुलगा वेगळा त्यांनी पाणी दुसरा भरावा ना, दुसरा नळ घ्यावा, ग्रामपंचायतकडे घर बांधावा, दुसरा नळ घेऊन भरावा, मी का देऊ? ते का नाही, ते द्यावं लागेल, नाही तर अर्धा घर वेगळा करा, तुम्हाला ते नळ पाणी द्यावे लागणार, असं तसं ते सांगायला लागलं वडिलांनी. वडिलांनी येऊन अध्यक्ष वाडीच्या अध्यक्षांनी त्यांना येऊन शिवीगाळी करा, आई बहिणीने त्यांना शिव्या द्याला इथे येऊन. आणि नाही कधीच नाही गेला. आणि गेला होता पण त्याने घेतले नाहीत. म्हणजे माझ्या भावाने लेटर दिला होता ग्रामपंचायतला जेव्हा स्टार्टिंग तंटामुक्तीला, पण त्याने विषय घेतला नाही. का विषय घेतला नाही की तंटामुक्तीमध्ये गेला, म्हणजे मी असं ऐकली गोष्ट, तंटामुक्तीमध्ये गेला तर आम्हाला त्या लोकांच्याकडे दंड लावता येत नाही, पैसे घेता येत नाही, म्हणून तो विषय त्या लोकांना तंटामुक्तीत न जाता त्यांनी कोणी गावात विषय घेतला, असं केलं. हालांकि इन सभी आरोपों का ग्राम विवाद तट्टा मुक्त समिति के सदस्यों और ग्रामीणों ने कड़ा विरोध किया है. गांव में किसी का भी बहिष्कार नहीं किया गया है. ये सभी आरोप बेबुनियादी हैं. हमने इस बारे में जब पुलिस स्टेशन को लिखित जानकारी भी दी, उन्होंने कहा गांव में शांति है, कोई भ्रम नहीं. कुछ लोग गांव का नाम बदनाम करने की कोशिश कर रहे हैं. उन्होंने कहा गांव में किसी का भी बहिष्कार नहीं किया गया है. ग्रामीणों ने मिलकर कहा कि वे इस गलतफहमी को दूर करेंगे, लेकिन पीड़ित परिवार गांव के साथ चर्चा में बैठकर चर्चा के माध्यम से कोई रास्ता निकाले और किसी के साथ अन्याय नहीं होगा. एक तरफ जहां 4 परिवार सामाजिक बहिष्कार के गंभीर आरोप से जूझ रहा है, उधर ग्रामीण लोग आरोप से इनकार कर रहे हैं. अब पुलिस प्रशासन के सामने इस विवाद की सच्चाई की जांच करने की बड़ी चुनौती है. ये विवाद वास्तव में कैसे सुलझेगा, पूरे तालुका का ध्यान इस ओर लगा हुआ है. आम्ही त्याच्याकरिता त्यांनी जर गावाकडे आला तर त्याला गावात आम्ही घ्यायला आम्ही तयार आहोत. त्याकरिता जेव्हा त्याच्याकडे आणीबाणीचा जो प्रश्न होता, आईने जेव्हा त्यांनी बैठक बोलवली होती की जे माझ्यावर जो त्यांच्याकडे काही घरगुती प्रश्न होते त्याचे गाव 1 नव्हे 2 वेळा त्यांच्याकडे बसला होता. आणि असं असताना त्यावेळेला आम्ही गावाने मुभा दिली होती की एकदा नाही, तुला आता दुसऱ्यांदा नाही आता आलं, मग तिसऱ्यांदा तरी तू गावाला बसव आणि तुझं काय जो विषय आहे तो मांडून घे. सामोपचाराने बसल्याशिवाय कोणतेही विषय सुटत नाहीत. पोलीस स्टेशन असो, गाव असो, तंटामुक्ती समिती असो, शासकीय सगळ्या गोष्टी तुला गावात कुठली गोष्ट नाही, सगळ्या गोष्टी तुला उपलब्ध आहेत. व वाळीत हे कसं काय, त्यावेळेला तुला आम्ही असं म्हणतोय की गाव एकदा बसवल्यानंतर हा सामोपचाराने विषय मिटणार आहे, पण तू बसवण्याचा प्रयत्नच करत नाहीस, तर कशा पद्धतीने हा प्रश्न सुटेल. आम्ही त्याला पुन्हा एकदा सांगू इच्छितो की त्यांनी पुन्हा एकदा गाव बसवावं आणि हा विषय निकालात काढावा कायमस्वरूपी. जी मीडिया टुडे के लिए रत्नागिरी से अकरम झटाम की रिपोर्ट. फिलहाल इस खबर में इतना ही. बने रहिए हमारे साथ, देखते रहिए जी मीडिया टुडे. नमस्कार.